बिबट्याच्या हल्ल्याने विळद परिसरात दहशत, नागरिकांनी काळजी घ्यावी, सरपंच बाचकर यांचे आवाहन. पुणे, जुन्नर आणि शिरूर परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच आता विळद आणि आसपासच्या गावांमध्येही बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. येथील सरपंच संजय बाचकर यांनी नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. काही दिवसापूर्वी खारेकर्जुने येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. निंबळक येथे मुलावर हल्ला, मुलगा गंभीर जखमी. निंबळक येथील कोतकर वस्तीवर 8 वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने हा मुलगा बचावला असला तरी तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे बिबट्याचा मानवी वस्तीत वाढलेला वावर स्पष्ट झाला आहे. वाळके वस्तीवर बिबट्याचे दर्शन. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे निंबळक येथील घटनेनंतर लगेच थोड्या वेळापूर्वी वाळके वस्ती परिसरात बिबट्या दिसून आल्याची माहिती सरपंच संजय बाचकर यांनी दिली आहे. सरपंचांचे नागरिकांना तातडीचे आवाहन. या सलग घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सरपंच संजय बाचकर यांनी गावकऱ्यांना तातडीने काळजी घेण्याचे आवाहन केले. संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नका. शेतकरी बांधवांनी शेतात पाणी देण्यासाठी जाताना सोबत एखादा सहकारी घ्यावा. समूहाने घराबाहेर पडावे. बिबट्या दिसल्यास तातडीने वनविभाग आणि ग्रामपंचायतला कळवावे. बिबट्या जेरबंद करण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच बाचकर यांनी केली आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.